अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो, हा काळ अध्यात्म आणि आत्मिक प्रगतीसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. या काळात केलेली उपासना इतर वेळेपेक्षा कैक पटीने अधिक पुण्य देऊन जाते. जर तुम्हाला या महिन्यात आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढवायची असेल तर भगवान श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या भगवद्गीतेतील 15वा अध्याय आणि पुढे दिलेल्या विष्णू मंत्रांचा जप हा सर्वोत्तम मार्ग आहे. हिंदू धर्मात अधिक मासाला मलमास तसेच पुरुषोत्तम मास म्हटले जाते, कारण या महिन्याचा अधिपती स्वतः भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आहेत. या काळात काही विशिष्ट नियमांचे पालन केल्यास जीवनातील संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते. यासाठी व्रत स्वरूप एखादी उपासना नियमितपणे महिनाभर करावी असे शास्त्र सांगते. त्यातही उत्तम फलदायी उपासना पुढील प्रमाणे: भगवद्गीतेचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. भगवद्गीतेतील 15व्या अध्यायाला पुरुषोत्तम योग असे नाव आहे. अधिक मासात या अध्यायाचे वाचन करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अध्यायाचे सार असे की ह्या अध्यायात संसार रूपी वृक्षाचे अश्वत्थ वृक्ष वर्णन केलेले आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की या जगाच्या मोहजालातून बाहेर पडण्यासाठी ज्ञानाची कुऱ्हाड आवश्यक आहे. का वाचावा? तर हा अध्याय गीतेचा अर्क मानला जातो. याचे नित्य पठन केल्याने, त्याचा अर्थ समजून घेतल्याने मनुष्याला संसारातील आसक्तीतून मुक्ती मिळते आणि परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होते. याचे फळ असे की अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचे वाचन केल्याने पितृदोष निवारण होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे मानले जाते. दुसरी उपासना: ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचे सामर्थ्य हा 12 अक्षरी मंत्र म्हणजे 12 अक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. अधिक मासात तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा ह्या मंत्राचा जप करावा. याचा अर्थ असा की मी त्या भगवानाला म्हणजेच वासुदेवाला नमस्कार करतो जो सर्वांच्या हृदयात वास करतो. याचे सामर्थ्य असे की हा तोच मंत्र आहे ज्याच्या जोरावर भक्त ध्रुवाने बालपणीच ईश्वराची प्राप्ती करून घेतली होती. या उपासनेचे फायदे: मानसिक शांती भेटते. या मंत्राच्या उच्चारणाने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि एकाग्रता वाढते. संरक्षण असे की हा मंत्र एक सुरक्षा कवच म्हणून कार्य करतो, ज्यामुळे घरातील कलह आणि बाहेरील बाधा दूर होतात. तिसरा फायदा: मोक्षप्राप्ती. निष्काम भावनेने जप केल्यास हा मंत्र जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती देण्यास समर्थ आहे. तिसरं, उपासनेची योग्य पद्धत कशी आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवासमोर दिवा लावून शांत चित्ताने बसावे, प्रथम 15व्या अध्यायाचे मनोभावे वाचन करावे, त्यानंतर माळेवर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान एक माळ म्हणजेच 108 वेळा जप करावा. सन 2026 मध्ये अधिक मास कधीपर्यंत असेल तर सुरुवात 17 मे 2026 पासून होत आहे रविवारी, तर समाप्ती 15 जून 2026 सोमवारी होत आहे. त्यामुळे ह्या कालावधीत तुम्ही ह्या 2 उपासनातून ज्या शक्य होईल किंवा दोन्ही उपासना केल्या तर तुम्हाला याचा खूप लवकरात लवकर चमत्कार दिसेल. रामकृष्ण हरी.